फ्रेंड्स कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण शंकरपाळ्याची खूपच वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की तुम्ही 1 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता मुलांसाठी खाऊ. मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी टिफिनला अ, नाश्त्याला देण्यासाठी पण करू शकता. घरचं खाणं कधीबी चांगलं असतं मैत्रिणींनो. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवा आणि घरचं त्यांना खायला द्या. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी मी भांड्यामध्ये 2 वाट्या साखर घेतली आहे. हे प्रमाण बरोबर आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे बघा 2 वाट्या साखर घेतली आहे. त्यानंतर 2 वाट्या मी येथे तूप घेतलं आहे. छान गरम करून घेतलं आहे ते. आणि 2 वाट्या आपण इथे पाणी घालणार आहोत. हे 1 किलोचा म्हणजे जो मैदा आहे 1 किलोच्या प्रमाणात याप्रमाणे आपण घ्यायचं आहे. हे बघा पाणी घेत आहे 2 वाट्या. 2 वाट्या साखर, 2 वाट्या तूप आणि 2 वाट्या पाणी. तुम्हाला इथे तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी पण चालेल. अशा प्रकारे छान अशी आपण साखर अगोदर हलवून घ्यायची आहे, म्हणजे तळाला आपली साखर चिकटणार नाही. आणि छान असं आपण त्याचं हे बघा छान असं आपण त्याचं हे बघा किती सुंदर असं आपण तयार करून घेतलं आहे मिश्रण. त्यानंतर 1 किलो मैदा मी चाळून घेतला आहे. त्यामध्ये ते मिश्रण घालून छान असं आपण मळून घेणार आहोत. त्यामध्ये मी थोडासा म्हणजे 1 चमचा आपला जो पोह्याचा असतो तो खायचा सोडा घातला आहे. म्हणजे आपले जे शंकरपाळे आहेत ते खूपच छान असे खुसखुशीत होतात. आणि आपण ते मळून 15 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आणि 15 मिनटानंतर छान असं बघा मळून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतं शंकरपाळे. एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला वाटेल की दिवाळी, पण दिवाळी नाही, आमच्या घरामध्ये असं अधूनमधून खाण्यासाठी लागतं म्हणून मी बनवत असते. हे बघा अशा प्रकारे आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. 1 नंबरच अशा प्रकारे शंकरपाळे होतात. आणि सर्व गोळे मी हे बघा तयार करून घेतले आहेत. 1 किलो मैद्याचे बघू शकता आपण अशा प्रकारे एकसारखे. आणि छान असं आपण लाटून घ्यायचं आहे. लाटताना थोडंसं जाड ठेवायचं आहे. पूर्ण पातळ लाटून घ्यायची नाही, म्हणजे त्याला छान असे पदर सुटतात. त्यानंतर मी थोडंसं एका पातीला मी थोडेसे वर्ण तीळ लावून घेतले होते. म्हणलं छान असं दिसायला खूप सुंदर दिसेल अशा प्रकारे करून एक पाती मी तेवढी तेल लावून लाटून घेतली होती. दोन्ही बाजूला तीळ लावून घेतले होते. हे बघा अशा प्रकारे, कारण दिसायला खूप सुंदर दिसतं. पण तुम्ही जेव्हा मळता की नाही तेव्हा तुम्ही मळताना ती जर टाकली ना तर 1 नंबरच होईल. हे बघा छान अशी आपली पाती लाटून झाली आहे. बघा अशी जाड ठेवायची आहे, खूप पातळ करायची नाही, एकसारखी लाटून घ्यायची आहे. बघा अशी ती लावले की नाही की मुलांना असं बघायला वेगळं काहीतरी खूप छान आवडतं. त्यानंतर मी कट करून घेणार आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे चौकोनी किंवा तुमच्या आवडीचा आकार त्याला देऊ शकता. मी चौकोनी बनवले आहेत शंकरपाळे. अशा प्रकारे आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल. हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने. आणि छान असा आकार द्यायचा आहे. खूप सुंदर होतात. आणि जे तीळ लावलेत ना ते तर वरून एवढे सुंदर दिसतात. तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल व्हिडिओमध्ये. पण मी सगळ्या पात्यांना नाही लावलं, एकच पाती म्हटलं लावून ट्राय करून बघावी. पण ते काय होत होतं, तेल तळताना तेलात सोडलं की नाही की काही काही त्याचे तीळ आहेत ते तेलामध्ये सुटत होते. म्हणून मी सगळ्या पात्यांना नाही लावलं, एकाच पातीला लावलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेव्हा मैदा मळून घेता त्या मैद्यामध्येच तुम्ही तीळ टाकू शकता किंवा खसखस पण टाकू शकता. खूप सुंदर दिसायला दिसते बघा. अशा प्रकारे वेगळी असे शंकरपाळे तुम्हाला करून दाखवले आहेत, बघू शकता आपण. हे बघा अशा प्रकारे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशा प्रकारे लाटून घेतलं. त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. एक आपण टाकून बघितली छोटीशी, वरती आली म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालं आहे असं समजायचं. बघा तेल आपलं छान गरम झाले
आणि आपण जे टाकलं आहे ते पसरत नाही, म्हणजे आपलं योग्य प्रमाण झालं आहे सगळ्याचं. म्हणजे सोडा वगैरे आपण टाकला आहे त्याचं प्रमाण पण योग्य झालं आहे. त्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण जे आपण लाटून घेतल्या आणि कट करून घेतल्या आहे शंकरपाळे, ते आपण त्यामध्ये छान अशा मध्यम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. खूप सुंदर होतात, क्रिस्पी होतात. मुलांना मधल्या वेळेसाठी तुम्ही अशा प्रकारे करून ठेवू शकता. तुम्ही जे बाहेरचं मुलांना देता खायला मॅगी, पुन्हा ते चक्र वगैरे असतात बघा ते, किंवा मला त्याची नावं पण येत नाहीत. ते तुम्ही ते देण्यापेक्षा असं घरी तुम्ही त्यांच्यासाठी करून ठेवलं ना, तर मुलांना घरचं खायला होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि त्यांची तब्येत महत्त्वाची आहे. मग तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ करून साठवून ठेवू शकता, जसे की चिवडा, चकली, शंकरपाळे असे मुलांना वेगवेगळं घरातलंच करून ठेवलं तर त्यांच्यासाठी तब्येतीसाठी पण छान आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता महत्त्वाची. आणि बाहेरचं खाणं कधी पण चांगलं नसतं. ते कुरकुरे वगैरे तुम्ही एकदा ते कुरकुरे आहेत ना, ते गॅसवर जाळून बघा, प्लॅस्टिक असतं ते. ते मुलांच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नसतं. मग ते देण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये मुलांसाठी असा खाऊ बनवून ठेवू शकता. म्हणजे ते मधल्या वेळेत खाऊ शकतात. तुम्हाला चटपटीतपणा हवा असेल तर तुम्ही जे इथे जे साखरेचं पाणी केलं आहे त्याऐवजी त्यामध्ये तुम्ही चाट मसाला, मिरची पावडर, पुन्हा कढीपत्ता बारीक घालून तसे पण तुम्ही शंकरपाळे करून ठेवू शकता. मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. कढीपत्ता घालून खूप सुंदर होतात बघा तसे पण. दिसायला पण रंग खूप छान येतो आणि मुलं आवडीने खातील. अशा प्रकारे करून ठेवा. बघा किती छान पदर सुटले आहेत आपल्या शंकरपाळ्यांना, बघू शकता आपण. आपण मध्यम गॅसवरच हे शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे आहेत. मोठा गॅस करायचा नाही, म्हणजे त्याला लेअर पण छान सुटतात आणि महत्त्वाचं म्हणजे रंग पण छान येतो आणि आतपर्यंत छान तळले जातं. बघा असं हलवत हलवतच आपण तळून घ्यायचं आहे. सोनेरी रंग येईपर्यंत खूप सुंदर होतात शंकरपाळे. एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. एकदम साधी सोपी पद्धत आहे. जास्त त्याला मेहनत पण लागत नाही. फक्त ती साखर विरघळून घ्यायची आणि ते साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे 1 किलो मैद्यासाठी. किंवा 4 वाटी मैदा तुम्ही घेतला तर त्या प्रमाणात 2-2 वाट्या सगळं साहित्य घ्यायचं आहे बघा. 4 वाटी मैदा असेल तर 2 वाटी पाणी, 2 वाटी तेल किंवा तूप आणि 2 वाटी साखर. हे बघा किती सुंदर झाले आहेत. मी जे तीळ लावले होते ते सर्वप्रथम तळून घेतले आहेत. बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या शंकरपाळ्यांना. एकदा अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. बघू शकता आपण, मी तुम्हाला डिशमध्ये दाखवते. बघा ज्या काय काय शंकरपाळ्यांना तीळ लावले ते किती सुंदर दिसत आहेत. पण ते तेलामध्ये सुटत होते म्हणून मी सगळ्या ह्याच्यात टाकले नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे पीठ मिळतं त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.